बघू शकता। तर बाबांनो नमस्कार, गुड मॉर्निंग। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आणि सकाळ सकाळी आज आम्हाला श्रीनगरमधनं आम्हाला इकडं म्हणजे खाली जम्मूकडे जायला गाड्या सोडलेल्या आहेत। आणि आता आम्ही जम्मूकडे निघालो, म्हणजे बनियाल पास करून आमचं जे शेवट स्टॉप असते चेक नाका, म्हणजे जिथं गाड्या स्टॉप करतात त्याच्या पुढे गाड्या सोडत नाहीत, तिथनं आम्ही पास करून आम्ही पुढं बनियाल पास करून आता बनियालच्या घाटामध्ये इथं आलेलो आहे। आणि हे तुम्ही बघू शकता, हे बघू शकता, हे पुढं ट्रॅफिक लागली घाट आहे। आणि हे तुम्ही सगळं हे बनियाल गाव आहे सगळं मात पूर्ण। आणि हे घरं तुम्ही बघू शकता, हे घरं किती उंच आहेत बघा, पाक तिकडे वर की नाही टोकाला नसतं। हे बघू शकता, झूम करतो, हे बघा, हे बघा, हो हे बघा किती पाक उंच टोकाला घर आहेत बघा तुम्ही। तर गाणं माणसं कसं जात असतील, कसं राहत असतील काहीच माहीत नाही। तर आता ह्यो सगळा तुम्हाला नशीब आहे आमचं चांगलं की आम्हाला रात्री सोडलं नाही आणि आज सकाळी आम्हाला सोडले गेलेलं आहे। तर तुम्ही आता ह्याच्या पुढचं ब्लॉक रस्त्याची काय अवस्था झाली आहे ते तुम्हाला दाखवतो। बोगद्यात असं की नाही पूर्ण ही सगळं असं जाम झालेलं आहे, वाकडे तिकडे गाड्या घालायचं काम चालू आहे। आणि पूर्ण बोगद्यात सगळी पूर्ण असं श्वास असा गुदमरायला लागलाय की नाही बोगद्यात उभा राहून ट्रॉफिकमध्ये एवढं सगळे जाम झालेलं आहेत। आडवं तिडवं रांडेची गाड्या घालतात। तर मित्रांनो आत्ता जस्ट बोगद्यातनं बाहेर पडली आणि हे बघू शकता का, इथं ही सगळी दरड आहे की नका इथली, ही सगळं इथं कोसळ आलं म्हणजे ढासळ आलं इथनं सगळं वरनं काय। आणि हे सगळं काढाकाढी काम चालू आहे इथं हे सगळं, त्याच्यामुळे इथं ट्रॅफिक पूर्ण जाम झालं घाटात। तुम्ही पुढला नजारा बघू शकता का, कसलं एक नंबर भारी दिसायला लागते काय। ही सगळं दगड इथनं वरनं सगळे खाली गेलते हे तुम्ही बघू शकता का, एवढी वाईट परिस्थिती झाली इकडं। ओ डागेश भाई किधर जा रहा है। आणि सगळं ते भरून काढायला लागले, सगळं पूर्ण ढासळून घेतं, सगळं टोटली सगळं ढासळून गेलं, हे सगळं भरून काढाले। अजून पुढं अजून लय आहे। आता हे पण दगड आहेत की नाही, कवा ढासळ सांगता येत नाही। आमच्या गोट्या कपाळ्यात जाते ते गाडी चालताना, चुकून बायचान्स जर का आमच्या अंगावर पडले तर आमचा रामराम सत्य इथं आहे। मंगल भवन या तर हे तुम्ही बघू शकता कसा दिसतोय नजारा, वाईट नाद खोळा यायला लागते काश्मीरला। पुढे बघू शकता पुढे कसं आहे, झाडे कशा गाड्या उतर लागलेत सगळ्या, हे तुम्ही बघू शकता कसा नजारा। आता आमच्या गांडीत रहमानखेडा वळवळ करलाय। आता मी कोणाच्या बाच ऐकत नसतो, आता मी रॉंग साईडनं गाडी काढत असतो। आता बघा तुम्ही नुसतं आता कसे गाड ए चल बे लवडे, हट 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 फेन के लवडे हट हट। तर तुम्ही बघू शकता मी रॉंग साईडनं गाडी काढलेली असं तऱ्हेने, ए चल रे, रॉंग साईडनं गाडी काढलेली आहे मी। आणि सरळ तिच्या आईची गांड कोण धरते बघूया। पुढं आला आडवा घेतला शेंगावर, निघलो बघा तराट। हा बघू शकता जा गाडीत रहमानखेडा साधा नाही आमच्या, लय वाईट लावड्याचा रहमानखेडा आहे। घाट पास करोस तोपर्यंत काही खरं नाही, 100 किलोमीटर टोटली पूर्ण घाट आहे रामसूपर्यंत, रामबानपर्यंत, तिथनं चढायचा वर आहे। तर ते तुम्ही वर डोंगर बघू शकता जा, डोंगर कवा ढासळेल आणि कवा आई घालेल काय सांगता येत नाही। त्यावर इथं तुम्हाला दाखवतो बघा, इकडं तुम्ही बघू शकता ह्यो कसा आहे नजारा, हे बघू शकता गाडी। आणि हे डोंगर कसा दिसायला लागलाय, नजारा म्हणजे खतरनाक आहे हो। इकडं हे तुम्ही इथं ब्रिज खाली, आता ह्या ब्रिज खाली की नाही पाणी असलं व्हायला लागले की नाही, मी जरा तुम्हाला इमल खातो आणि बाकीचं तुम्हाला सगळं। तर हे तुम्ही बघू शकता पाणी कसं व्हायला लागले बघा खाली, नॅचरल पाणी, प्युअर ब्युटी नॅचरल। आणि कसा आहे नजारा, गाड्या कशा चालल्या सगळ्या असं जात असतात गाड्या एका वळीनं। लय गांडीत केला वळवळ केला की नाही, समोर आर्मीवाले असते तीच गांडीत दांडकच घालतात ना, त्यामुळे वळवळ करायचं नाही, लय एका रेषेत कडकडन जायचं। आणि हे वर बघा
याची गाडी ही जातेच कुठनं वर, मला हेच कोडं पडले. एवढं वर जातेच कुठनं काय यांची घरं बघा. इथले तर आगाला गेलो, काल त्या आंघोळीला गेलो तर चढू वाटत नाही तिथं. कसं आहे पाणी हे आहे बन्यालच्या पुढचं सगळं सिस्टीम आहे. तर फायनली गाडीनं असं स्पीड धरलेलं आहे. आता आम्ही त्या ट्रॉफिक मधनं बाहेर पडलेलो आहे आणि चेक नाका इकडं त्यांचं आहे. इथे सगळी आपली कोल्हापूरवाली ती आहेत वाटतं, कारण नाही त्यांचं पोस्टिंग झाले वाटतं, दुसरेच कोणतं आहेत वाटतं. तर पुढे तुम्ही बघू शकता जा गाड्या कशा घाटातनं गाड्या चालल्यात हळूहळू. एकदम काटोकाट फेस टू फेस रोड आहे बघा. सगळं इथनं ढासळून गेलेलं आहे खाली. एकदम काटोकाट गाड्या एका मागे एक गाड्या अशा उतर लागते हळूहळू. तो डोंगर आहे की नाही समोरचा डोंगर, गाडी एकदम पद्धतशीरपणाने काढा लागते हळू, नाहीतर गाडी माग डोंगराला घासू शकते. लांबडी गाड्या आमच्या गाड्या आहेत लांबड्या. तर आता हे पूर्ण असाच घाट आहे. जवळजवळ नाही म्हणत असं तरी 60 किलोमीटर आता उतरायचा घाट आहे आणि नंतर ना चढायचा आहे परत. तर तुम्ही बघू शकता गाड्या कशा एका वळीनं चालल्यात. डिगी खालनं गाड्या येणाऱ्या सगळ्या थांबवल्यात. त्यामुळे आता फक्त वरनच गाड्या जाणार आता 2 दिवस. आज दिवसभर, आज रात्रभर, उद्या दुपारपर्यंत वरनं गाड्या चालत राहणार. उद्या संध्याकाळी खालच्या गाड्या वर सोडतील. आता खालनं तुम्हाला एकही गाडी दिसणार नाही, खालनं वर गाडी येणारी मोठी. हे बघू शकता परत आणि एकदा परत जाम लागलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता माग परत जाम लागलेला आहे. कशी आहे घालायची आता गाडी खाली चाललेली. हे बघू शकता हे कसा आहे रस्ता, एकदम काठावर पास आहे रस्ता आणि एक नंबर खतरनाक म्हणजे डेंजरस रोड. ह्याच्यापेक्षा डेंजर रोड आहे मला दाखवतो. तेरी बहन की चूत. ओ चला मोकळं लागलेलं आहे. अशा तऱ्हेने मोकळं काही शेट लागत नाहीत. अशा तऱ्हेने 5-5 मिनिटांनी थांबायला लागते आणि परत येतं आणि परत एकदा आई घातलेली आहे. चलो गान फाटने वाला काम हो गया है. पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे बनियालचं. आत्ता सोडले आम्हाला 2 तासानं. तर बघू शकता हे कुठलं गाव आहे रे हे. जरा खाली घोडे खेळायला लागले. अशा फिरून गाड्या असं फिरून असं इथनं फिरून त्याने गाड्या इकडे वर यायला लागली. आता या बोगद्यात आम्ही गाड्या आत घालणार. तर आता बोगद्यातनं बाहेर पडलोय आम्ही. आता तुम्ही या बोगद्यातनं बाहेर पडल्यानंतर ना समोर बघा. आता एवढा मोठा भयंकर डाऊन आला की नाही, तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा आता तुम्ही पुढे बघा. हे डाऊनल बघा. येताना पण ह्या डाऊन चढावरनं गाड्या चढा लागतात वर आणि जाताना पण इथनं मोसम कट झाला की आई बाळत होती. सप्पा इकडे खाली दरीच आहे खड्ड्यात डायरेक्ट. राम राम सत्य. कसा आहे नजारा तिकडे डोंगर. हा नात करते काय यायला लागते बोगद्यात. आता आणि परत बोगद्यात घुसणार. हे काम चालू असल्यामुळे असा विषय झालाय. तरी तुम्ही बघू शकता वरनं सगळे दरड सगळे कोसळे आणि पूर्ण सगळे खाली दरी झाले. तुम्ही सगळे बघू शकता का. आणि खाली 2-3 घरं पण होती, ते घरं पण गेलेत सगळे त्याच्यामध्ये. खाली दरीत घर आहे ती दरीत.
शुभ्या लावड्या जातील काचवरनं लावड्या. याची मंगल मंगल नवा लावड्या इथं. ह्यो जेसीबी बघू शकता का तुम्ही, ह्यो मातीत बुडलेला आहे. आज 4-5 वर्ष झालं मी जेसीबी बघतो, ह्यो असाच पडलेला आहे जेसीबी काय. आणि इकडं तुम्ही बघू शकता इकडं कसा नजारा आहे. हे बघा सगळे स्लायडिंग झालेलं आहे पूर्ण, सगळं ढासून सगळं खाली आलेलं आहे. असलं वातावरण घाण झालं तुम्हाला सांगतो. त्यामध्ये बरेचसे लोक म्हणजे देवाच्या घरी पोचले आहेत, म्हणजे मरण पावलेले आहेत काय. सगळं स्लायडिंग झालेलं आहे पूर्णपणे. ही रामसू मध्ये रामबाण पूर्ण म्हणजे पूर्ण स्लायडिंग झालं होतं आणि पावसामुळे सगळं वाहून गेलेलं आहे. ह्याच्या खाली सगळी इथं घरं बिरं सगळे आहेत, दरी आहे खाली पूर्ण घर. तिकडं वर तुम्ही बघू शकता स्लायडिंग. तो डोंगर पूर्ण कुजला आहे डोंगर. त्यामुळे काय सांगता येणार, भरोसा नाही काय. किस्मत का खेल है भाई, चले तो चांद तक नाही तो रामबाण तक, बात खतम. वेळ दिला त्याने. बाहेर जातील म्हणला, सर मध्ये चल म्हणला रांडेचा. आणि ही भावानो खाली जी नदी दिसते ही आहे चिनाब नदी. चिनाब ही नदी पाकिस्तान मध्ये गेलेली आहे. चिनाब नदी आहे, चिनाब. आणि अशा तऱ्हेने पूर्ण सगळे स्लायडिंग झाले. आणि आता थोड्या वेळापूर्वी दगड वरनं खाली आली. नशीब आमची गांड फाटून हातात आली होती, गाडी तिथनं आम्ही काढून पळून आलो. आणि ही चिनाब नदी आहे की ही डायरेक्ट पाकिस्तान मध्ये गेलेली आहे, डायरेक्ट पाकिस्तान. आम्ही आता पाकिस्तान नव्ह, तो कुठे गेलो असतो काही कळालं नव्हतं. कसं आहे जाणं का. ब्रिज आहे की नाही सगळा पूर्ण असा मातीनं पूर्ण बुडला होता. आणि या ब्रिजच्या खाली सगळ्या गाड्या की नाही पूर्ण टोटली गाडी सगळ्या मातीमध्ये म्हणजे अडकून बसल्या होत्या सगळ्या गाड्या. ब्रिज मागच्या टायमाला जाताना तुम्हाला रात्रीचं गेल्यामुळे ब्रिज दाखवता आला नाही. इकडं सगळं ड्रायव्हर हे सगळं इथनं पूर्ण सगळं हे बुडलेलं पूर्ण सगळं व्हिडिओ पण तुम्ही बघितला आजचीला. त्यामुळं मला म्हणजे सांगणं पाणी आंघोळ कसं करायला बघा. बसा बघा ड्रायव्हर गँग आहे सगळी आपली, सगळी भाऊबंद आपली सारखी सगळी मस्तपैकी आंघोळीचा आनंद घ्यायला लागल्यात. झरण्याचं पाणी म्हणजे झरण्याचं पाणी. सगळ्यांच्या गाडीत सफरचंद भरले टोटल. हा तर बाबांनो इथं पाणी यायला थांबले बघा. हे आहे रामबाणचं म्हणजे इथं पाणी ती मिळते. हे चिनाब नदी आहे. आणि आपली जळगावची आपली फॅन फॉलोइंग सगळी मित्रमंडळ संघटना त्यांनी पण गाडी घेऊन आल्यात. त्यांची पण गाडी इथं साईडला आहे, त्यांनी पण थांबल्यात. शोप्यांना भरला का. तर आता आम्ही पाणी बिणी घेणार इथं, आंघोळ बिंघोळ करणार आणि निघणार इथं. आपण हे बघू शकताय कशी गांडी दावळे शिजून आली सगळी. आणि ही वरण आहे की नाही, वरण शर्ट चालायला लागली ती काय. आणि सगळी खालनं वरण दगड यायला जास्त ते बघू शकता. सगळी लाईव्ह स्लाइड व्हायला लागले. बकरी सध्या पळाला भाग 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 सगळी भिवून गांडी गोट्या कापाळ्यात गेल त्या सगळ्यांच्या. दगड यायला लागलेत.